नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे चंदीगडला. बांद्रावरून आम्ही ट्रेन पकडली. टोटल आम्ही आता ट्रेनमध्ये 25 ते 26 जण आहोत आणि उद्या 3:30-4 वाजेपर्यंत आम्ही चंदीगडला पोहोचणार आणि तिकडनं आमची राईड चालू आहे स्पितीसाठी. तर आम्ही 11:30 वाजताची ट्रेन पकडली, पश्चिम एक्सप्रेस बांद्रा टर्मिनसवरून. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही 2 टायर एसीमध्ये आहोत. इकडे ही खालच्या बर्थमध्ये मी आहे आणि वरती अजून एक आहे, तिथे राहुल बसलाय. आणि आता तुम्ही इकडनं व्ह्यू बघू शकता बाहेरचा. डहाणू सोडलं आम्ही आणि असं आम्हाला 3:30 ते 4 वाजतील चंदीगडपर्यंत पोहोचायला. आणि मग तिकडनं आम्ही पहिले बाईक पिक करणार आणि पहिले हॉटेलला जाऊ. तिकडे सगळं आम्ही सामान ठेवू, तिकडनं बाईक पिक करू आणि मग आम्ही 5 तारखेला आमची राईड चालू करणार आहोत स्पितीसाठीची. आता पहाटेचे 7 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोत मथुरा स्टेशनला. हे तुम्ही पाठीने पाहू शकता स्टेशन. तर इकडे गाडी 30 मिनिटासाठी हॉल्ट घेणार आहे. तर इथे आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून मग आम्ही पुढे निघणार आहोत आमची जर्नी कंटिन्यू करायला चंदीगडसाठी. तर फायनली आपण चंदीगड स्टेशनला आलोय. इकडनं हॉटेल आहे आपलं 5 मिनिटाच्या अंतरावरती. तर इकडनं आपण पहिले हॉटेलला जाणार, सगळं सामान तिकडे चेकआउट ठेवणार, सगळं सामान ठेवणार आणि तिकडनं आपण आपल्या बाईक घ्यायला जाणार. तर आता भेटूयात आपण डायरेक्ट आपल्या हॉटेलवरती. तर आता आम्ही हॉटेलला पोहोचलो. इकडे आम्ही रूम आहे आमचा 323. हा असा रूम आहे, तुम्ही बघू शकता, 4 जणांचा. इथे स्वप्नील भाऊ आहेत, पवन आणि तिकडे राहुल, सगळे आराम करतायत. आणि इकडे ह्या साईडला वॉशरूम आहे असा. रूम एकदम क्लीन अँड नीट आहे, AC पण आहे. तर आता आम्ही बाईक घ्यायला आलो आहेत V-Transमध्ये. इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता सगळ्यांच्या बाईक्स लागल्या आहेत. तर अजून आमचा बाईक आम्हाला भेटला नाही ताब्यामध्ये. आता ते पहिले जे बॉक्स आम्ही पाठवले आहे ते बॉक्स घेणार आणि नंतर काय पेपरवर्क असेल ते पेपरवर्क करणार आणि त्याच्यानंतर बाईक घेणार. हो, इथे बाईक पूर्ण रेडी झाली आहे. फक्त इकडचा लेफ्ट साईडचा रिफ्लेक्टर तुटला आहे आणि फोक्सिल कवर गायब झाले. ते कसे गायब झाले काय माहिती नाही. बाकी बाईक एकदम ओके आहे, सगळी फिटिंग केली. इथे राहुल फिटिंग करते, बाकीच्यांनी पण फिटिंग केली आहे पूर्ण बाईकची. तर थोडं सामान आहे, ते सामान रिक्षेतनं टाकून हॉटेलवरती पोचू आणि इकडनं डायरेक्ट बॅग घेऊन आम्ही हॉटेलवरती चाललो. तर आपल्याला बऱ्याच गिफ्ट्स भेटले आहेत प्रज्वलकडून. जसं हे टी-शर्ट आहे सफर सेनाचं, स्पिती व्हॅली राईड 2026. ह्याच्यामध्ये बॅच आहे, स्टिकर आहे, ॲपेक्स मोटरचं टी-शर्ट आहे, किचन आहे, ह्याच्यात बलकलावा आहे कदाचित, आणि हा चेन लूब आहे ॲपेक्स मोटरचा. अशा प्रकारे काही टी-शर्ट आहे. इथे दिले स्पिती राईड 2026 सफर सेना. आणि इथे लिहिलं ऑफ रोडिंग. मागे पण बरेच टॅग आहेत. फिटिंगला पण एकदम व्यवस्थित आहे. मी XXL सांगितलेला, एक्स्ट्रा साईज सांगितलेली, जास्त टाईट नको व्हायला, पण एकदम व्यवस्थित फिटिंग आहे. हा आहे ॲपेक्स मोटर्सचा टी-शर्ट, ह्याची पण फिटिंग एकदम व्यवस्थित आहे. इथे लोगो आहे ॲपेक्स मोटर्सचा, इथे इंडियाचा फ्लॅग आहे, त्याची फिटिंग पण एकदम व्यवस्थित आहे. गुड मॉर्निंग. आत्ता झाले सकाळचे 7:20 आणि आम्ही पूर्ण बॅकपॅक केलेत आणि खाली आलो आहेत हॉटेलच्या. तर गाडी कोल्ड स्टार्ट केली आहे आणि 7:30 वाजता आता ब्रेकफास्ट लागणार आहे. तर ब्रेकफास्ट करू आणि 8:30 वाजेपर्यंत आमचा निघायचा प्लॅन आहे. तर बघूयात किती वाजतात. तर इकडे तुम्ही बघू शकता बाईकचा लाईन अप आमचा इथून इथपर्यंत. ही माझी हिमालयन कोल्ड स्टार्ट केली आहे आणि इकडे अशा गाडींचा सेटअप आहे. इथे राहुलची KTM
आणि तिकडे स्वप्नीलने पण बाईक रेडी केली आहे आणि या इथे आमचं बॅकअप व्हेकल आहेत 2, ह्याच्यामध्ये सामान राहील सगळं. आणि इथे तुम्ही बघू शकता हा हॉटेल जिथं आम्ही स्टे केलेला, हॉटेल ग्रेस. आम्ही 2nd फ्लोअरला होतो आणि इथे खाली ब्रेकफास्ट करायला इकडेच बसणार. Do you want to share any experience about the Paji? हे आमचे पाजी आहेत. तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत? इथपर्यंत आलो आपण काय हे बघा इकडे ही जी गाडी आहे ही आपल्या ग्रुप मधलीच आहे का रे? एक्सप्रेस नाही ना. तर ह्या गाडीने काल खूप प्रॉब्लेम दिला. पाण्याच्या टाकीवरती उभी होती तर ती काढावी लागली. आज फायनली आपली स्पितीची राईड चालू होणार आहे. तर आता आम्ही पूर्ण बॅकपॅक केलं आहे, गिअरअप केलं आहे आणि आता आम्ही खाली जाणार आणि इकडनं आम्ही पहिले मनालीला जाणार आणि तिकडनं आमची राईड कंटिन्यू करणार स्पितीसाठी. तर इकडे माझे टीम मेंबर्स सगळे रेडी आहेत. स्वप्नील आहे, पवन आहे आणि राहुल आहे. सगळं बॅकपॅक झालं, बाकी सगळं सामान आम्ही खाली ठेवलं आहे आणि आता आम्ही इकडनं हॉटेलवरनं चेकआउट करतो आहे. तर भेटूयात आता मोटो व्लॉगिंगच्या सेटअपमध्ये. तर आता आम्ही हॉटेलवरनं जस्ट चेकआउट केलं आणि निघालो आहे. तर इकडनं आता आम्ही जाणार आहोत मनालीला. तर टोटल 41 मेंबर्स आहेत आणि जवळपास 25 बाईकर्स असतील विथ पिलियन. तर आमच्यासोबत 2 मार्शल आहेत जे लीड करत आहेत आणि पाठीमागे 2 बॅकअप व्हेकल आहेत आणि प्रज्वल आहे टेलला. तर इकडनं आपण आता चाललो आहे मनालीला. तर जवळपास 250 किलोमीटरचं अंतर आहे. 7 ते 8 तास लागू शकतात, मे बी जास्त पण लागतील, कारण की मध्ये लंचला आम्ही उतरू आणि कोण फोटोज वगैरे घेतील, व्हिडिओज घेतील, तर त्यात थोडा टाईम लागेल. तर जवळपास रात्र होईल. तर बघूयात आपण किती वाजतात हॉटेलपर्यंत पोचायला. ते एरिया बघा किती क्लीन आणि नीट आहे. दोन्ही साईडला झाडं लावली आहेत पूर्ण रोडला. उन्हाळा आहे तरी पण भरपूर हिरवळ आहे आणि सावली आहे आणि रस्ते पण एकदम क्लीन आहेत, कुठे खड्डे नाही, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. खूप छान वातावरण इकडचं. आणि ठिकठिकाणी सिग्नल आहेत. आत्तापर्यंत आम्ही निघालो प्रत्येक ठिकाणी सिग्नल आहेत आणि इकडचे जे लोकल्स आहेत ते पूर्ण असे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताना दिसत आहेत. कोणी असं अधूनमधून गाडी टाकत नाही आहे जोपर्यंत सिग्नल सुटत नाही तोपर्यंत. तर आता मध्ये एक धाबा आहे पंजाबी धाबा करून, तर तिकडे आमचा स्टॉप आहे. या लोकेशनपासून जवळपास 35 ते 38 किलोमीटरपर्यंत आहे धाबा. तर तोपर्यंत कंटिन्युअस हायवेज असणार आहे. तर तिकडे आपण एक ब्रेक घेणार. नक्की काय माहिती नाही कशासाठी स्टॉप आहे तो. स्ट्रेचचा असेल किंवा जेवणाचा असेल. शक्यतो मला पण स्ट्रेचचाच वाटतं आहे, पण त्याने धाब्याचं लोकेशन दिलं म्हणून मी जेवणाचं बोललो. तर बघूयात. हायवे बघा एकदम जवळपास 3 ते 4 लेनचा हायवे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा. दोन्ही साईडला पूर्ण हिरवळ आहे, शेती आहे, झाडं आहेत. खूप छान व्ह्यू बघायला मिळतो इकडनं. तर आपल्याला बाईक बाजूने काढायचे. 4 व्हीलरसाठी बघा किती लाईन लागली आहे टोलला. पहिला ब्रिज लागला आता टुवर्ड्स मनाली जाताना. आहेत आत्तापर्यंत तरी आम्ही जवळपास 40 किलोमीटर राईड केली आहे आणि रस्ता एकदम क्लिअर आहे आणि क्लीन आहे. कुठेच खड्डे नाही आहेत. रस्ते पण बघा किती क्लीन आहेत, आजूबाजूला घाण नाही. मध्ये बरोबर डिवायडरच्या मध्ये झाडं आहेत. माझ्या राईट साईडला बघा एकदम उंच अशी मूर्ती आहे श्री हनुमानजीची. तुम्हाला एकदम क्लिअर दिसलं नसेल कारण की आपण ती बॅक साईड होती, पण तुम्ही तर पॉज करून बघू शकता केवढी मोठी मूर्ती होती ती. अजून एक ब्रिज लागला आपल्याला. हा 2nd ब्रिज आहे आत्तापर्यंतचा. काम चालू आहे वाटतं ब्रिजवरती. स्लो करा.
रेती टाकली आहे का पडली आहे काय माहिती. पडली आहे वाटतं आय थिंक. नाही पडलं आहे ते पडल्यासारखं वाटतं आहे. स्लीप व्हायचे चान्सेस आहेत त्याच्यावर. तर आता आपण अनंत हॉटेल रेस्टॉरंटला आलोत. वाजले आहेत आत्ता 2 वाजून गेलेत. तर इकडे आपण जेवण करणार आहोत आणि मग पुढे राईड कंटिन्यू करणार आहोत. तर आता पहिलं आपण जेवून घेऊयात. हा इकडचा व्ह्यू बघा. आता आम्ही जस्ट इकडे थांबलो आहे 5 मिनिटासाठी फोटो काढायला. मी, पवन, स्वप्नील आणि राहुल. आणि हा इकडचा व्ह्यू बघा. जबरदस्त व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. वरती बघा खरंच डोंगर आत्ता मनालीला आल्यासारखं. इथे उंच उंच माउंटेन आहे. त्या साईडचा व्ह्यू बघा. वरती क्लाउड आहे, दोन्ही साईडला माउंटेन, मध्ये त्या साईडला माउंटेन, इथे एक माउंटेन. इथे बाईक लावून फोटो मस्त आहे. तर आता इकडनं अजून 54 किलोमीटर आहे मनाली, जिथे आपल्याला हॉटेलला जायचं आहे. हे मंदिर आहे महादेवी तीर्थ वैष्णव माता मंदिर. तर या मंदिरात आम्ही गेलेलो वरती. जवळपास 3 फ्लोअर चढायचे आहेत. जवळपास वरती 3 फ्लोअर चढायचे आहेत आणि 15 ते 20 मूर्ती असतील. एक शनी मंदिराचं आहे आणि राधाकृष्णाचे बरेच आहेत आणि सरस्वती देवी आहे, काली माता, असं बरेच मंदिर आहे. तर खूप बघण्यासारखं मंदिर आहे. जर तुम्ही पण आलात मनालीला तर या मंदिराला नक्की विजिट करा. तू बघा मंदिराच्या एकदम टॉपला आलात आम्ही आणि तिकडे रिव्हर राफ्टिंग करताना जसं मी झूम करून दाखवतो. हे बघा इथे रिव्हर राफ्टिंग चालू आहे आणि इकडनं व्ह्यू बघा. नदी एकदम आपल्याला क्लिअर दिसते. खाली काय मस्त व्ह्यू आहे आणि इकडे या साईडला मंदिर आहे. तर आता आम्ही दर्शन घेऊ आणि खाली जाऊ. ठीक आहे. बीच रिव्हरच्या इथे थांबलो आहे. समोर एकदम मस्त व्ह्यू आहे. खाली नदी आणि समोर ब्रिज आहे. बर्फ वितळून पाणी येतं ना, तर ते पाणी आहे. आणि हा इथे ब्रिज आहे. इथे बाईक आणायला पण मस्त आहे व्ह्यू, पण आम्ही बाईकने आणल्या, चालत आलो फक्त. ते पाणी बघा इकडनं, काय जबरदस्त व्ह्यू आहे. आणि पाणी किती क्लिअर आहे बघा, शुद्ध आहे एकदम, पण तेवढंच थंड असतं. आता आम्ही खाली उतरलो नाही, तिकडनं उतरायचं आता आहे. बघू ट्राय करू, वेळ असेल तर उतरू तिकडनं. हा इथे आता ब्रिज. आता आम्ही इकडनं निघतोय आणि आता डायरेक्ट जाणार हॉटेलवरती. हॉटेलवरनं पवनचे सारखे कॉल येत आहेत. तो आधीच पोचला हॉटेलवरती. तर आता आम्ही निघतो इकडनं. आम्ही आता जस्ट हॉटेलला पोचलो आहे. इथे बाईक पार्क केला आहे. इथे माझी बाईक आहे, तिकडे त्या साईडला स्वप्नील दादाची आहे आणि इथे आम्ही हॉटेलला आलो. हॉटेल रॉकलँड आयलंड. आता हॉटेलला जातो, फ्रेश होतो आणि बघू आजूबाजूच्या परिसरामध्ये काय. हा बघा असं हॉटेल आहे. 3 फ्लोअर आहेत आणि आमचा रूम 3rd फ्लोअरला आहे. पवनने केलं आहे ऑलरेडी चेक इन. तर आता आम्ही जातो आतमध्ये. तुम्हाला आमचा रूम दाखवतो आतमधला कसा आहे. हा इकडे मधला पॅसेज आहे सगळा आणि इकडे या साईडला आणि आमचा रूम आहे. स्वप्नील, योगेश दादा आणि पवन. मी, स्वप्नील, पवन आणि राहुल, आम्ही 4 जण एकाच रूममध्ये आहोत. इथे वॉर्डड्रॉप आहे आणि इथे हा सगळा पसारा आहे. ॲक्च्युली आत्ता आम्ही चेक इन केलं आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे. इथे आमचं सगळं गाडीचं सेटअप आहे. या साईडला इथे मिरर आहे. इथे AC नाही आहे ॲक्च्युली, कारण की थंडी भरपूर आहे, तर फक्त फॅन आहे. वरती बेडवरती 2 जण झोपतील आणि दोघांना मॅट्रेस दिला. तिकडे TV आहे, आता काही यूज नाही होणार. आणि इकडनं ह्या साईडने व्ह्यू बघा, त्या साईडला बघा
तर तिकडे सगळ्या लाईटी दिसत आहेत. तर ते माउंटेनवरती म्हणजे डोंगरावरती घरं आहेत. घरं असतील, हॉटेल असेल, तर त्याच्या त्या लाईटी दिसतात. इथे या साईडला समोर हॉटेल आहे, या साईडला हॉटेल आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. आणि तिकडनं आहे ना नदी वाहते, तर तो थोडासा आवाज येतो. तुम्हाला मोबाईलमध्ये येत असेल की नाही माहीत नाही, पण मला आवाज येतो. आणि इकडनं ह्या साईडला एक गॅलरी आहे, इकडून ह्या साईडला एक गॅलरी आहे. इथे खाली सगळी झाडं आहेत. झाडं म्हणजे असं ग्राउंडच आहे, काय दिसत नाही इकडे. सकाळी एकदा व्ह्यू दाखवेन मी हॉटेलचा बाहेरचा परिसरचा. आणि ते छोटीशी गॅलरी बसायला. ॲक्च्युली फ्रंट साईड त्या साईडला आहे, पण आम्हाला तो त्या साईडचे रूम भेटलेत नाही, ते फुल आहे. तर आता आम्ही थोडा वेळ खाली जातो, मार्केटमध्ये फिरतो, बघू इथं मार्केटमध्ये काय मिळतं.